न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आमदार संग्राम जगताप ऑन फायर। सीना नदीचा कायापालट करण्यासाठी आणला 20 कोटींचा निधी। विखे पाटलांकडून सीना नदीच्या कामाची पाहणी। अहिल्यानगर शहराची जीवनवाहिनी असलेल्या सीना नदीचा चेहरा मोहरा आता पूर्णपणे बदलणार आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीना नदीच्या रुंदीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाला अखेर मोठा वेग मिळाला आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी आज थेट सीना नदीच्या हद्द निश्चितेच्या कामाची जागेवर जाऊन पाहणी केली। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे। प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि होणारे आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतील प्रकल्प 3 किलोमीटर अंतराचे नदीपात्र रुंद आणि सुशोभित केले जाईल। सुरुवातीला 20 कोटींचा निधी महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे। मनपाच्या निधीनंतर पुढील कामात अडचण येऊ नये म्हणून जलसंपदा विभाग अतिरिक्त निधी देणार असल्याची ही ग्वाही मंत्री विखे पाटलांनी दिली। सुशोभीकरणामुळे शहराच्या मध्यभागी नागरिकांसाठी सुंदर फिरण्याचे आणि मनोरंजनाचे ठिकाण निर्माण होईल। नदीपात्राची हद्द निश्चित करून रुंदीकरण केल्यामुळे पावसाळ्यात पूर येण्याचा धोका टळेल। अहिल्यानगरच्या वैभवात भर घालणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहराचे सौंदर्य कमालीचे वाढणार असून नागरिकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे। पहिल्या टप्प्यात त्याला 20 कोटी रुपये निधी उपलब्ध झालेला आहे। साधारण 3 किलोमीटरचं काम होणार आहे। आता मी जलसंपदा खात्याकडून आता महापालिका काम करते। आता संपूर्ण पात्र जवळजवळ 14-15 किलोमीटर याचं सगळं रुंदीकरण अतिक्रमण काढणं मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आलेली आहे। हे युद्ध पातळीवर जलसंपदा विभागाच्या वतीने आम्ही कार्यवाही करणार आहोत। म्हणजे रिस्टॉरेशन ऑफ सीना नदी होतं आपण पूर्ण सीना नदीचं जे चतुर्शी माहिती निश्चित आपण करतोय। मग आम्ही जे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युतीमुळे आम्ही जे महापालिकेत लोकांना आश्वासन दिलं की या महापालिकेत या नदीचं सौंदर्यीकरण करणं, याचं मग आवश्यक त्या ठिकाणी एक चांगलं पब्लिक स्पेसेस तयार करणं, हे कामाला आता मी सुरुवात केलेली आहे। पहिलाही 20 कोटी दिला होता, आता नवीन दिला 20 कोटी परत नाही, आता नवीन महापालिकेला मिळत आपत्ती व्यवस्थापनामधून आता जलसंपदा खातं स्वतः निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करेल। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।